तर नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूचे जिल्हा परिषदचे आपण डिस्ट्रिक्ट वाईज आता बघणार आहोत. डिस्ट्रिक्ट वाईज मी व्हिडिओज बनवणार आहे चॅनलवरती. तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ चेक करू शकता. टेट 2022चा प्रिव्हियस इयर कट ऑफ काय होते, म्हणजे प्रिव्हियस जी टेट झाली त्याचे कट ऑफ काय होते हे विद्यार्थ्यांना समजून घ्यायला मदत होते. त्यासाठी आपण हे व्हिडिओज बनवत आहोत. तर सगळ्यात पहिले एज्युकेशनल लेवल इथे प्रायमरी असणार आहे. प्रायमरीच्या आपण जागा बघणार आहोत आणि मराठी मीडियमच्या ह्या जागा असणार आहेत. आपण या अगोदर चॅनलवरती इंग्लिश मीडियमचे कट ऑफ सगळे, त्यानंतर मराठी मीडियमचे विदाऊट इंटरव्ह्यूचे पण कट ऑफ, शिवाजी शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था, विवेकानंद शिक्षण संस्था असे संस्थांचे कट ऑफ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जाऊन ते बघू शकता. तर जसं की आपण सगळ्या व्हिडिओजमध्ये आपल्या पहिले अगोदर कॅटेगरी वाईज सगळे कट ऑफ ॲनालाइज करत असतो, म्हणजे कुठल्या कॅटेगरीला किती पोस्ट होत्या आणि तो कट ऑफ काय गेलेला आहे ते आपण एक्झॅक्टली ॲनालाइज करत असतो की अगोदरच्या टेटमध्ये काय अवस्था होती आणि आपल्याला कळतं त्यावरनं की काय परिस्थिती असणार आहे. जर सिमिलर वॅकन्सीज आल्या तर काय होऊ शकतं आणि या वर्षीच्या टेटच्या स्कोरनुसार पण तुम्हाला ते ॲनालिसिस करावं लागतं की अगोदरचे हायेस्ट स्कोर काय होते. सगळ्या गोष्टी आपण यामध्ये ॲनालाइज करत असतो. तर आता सगळ्यात पहिले आपण कॅटेगरी वाईज बघून घेऊ आणि नंतर मग सब्जेक्ट वाईज आणि पोस्ट वाईज आपण ते बघणार आहोत की कुठल्या सब्जेक्टची आणि कुठल्या पोस्टसाठी काय वॅकन्सी होती आणि किती तिथे कट ऑफ गेलेला आहे. तर मित्रांनो, जनरलसाठी विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन इथे 251 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 241 कॅन्डिडेट्स इथे एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 115वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. जनरल कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 228 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 228 कॅन्डिडेट्स एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 114वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. एक्स सर्व्हिसमॅन आणि अंशकालीन यासाठी 114 आणि 76 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. त्यानंतर मित्रांनो, अर्थक्वेक अफेक्टेडसाठी जनरल कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 15 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 15 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि आपण इथे 84 असा कट ऑफ बघू शकतो. जनरल कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर प्रोजेक्ट अफेक्टेड 38 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 38 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 98वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. जनरल कॅटेगरीमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर स्पोर्ट्समेन म्हणजे स्पोर्ट्स कोट्याच्या 38 जागा ॲडव्हर्टाईज्ड होत्या. फक्त 3 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 45वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. PH ऑर्थो आणि लो विजनसाठी 5 कॅन्डिडेट दोन्ही कॅटेगरीमध्ये एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि ऑर्थोचा आपल्याला 104 आणि लो विजनचा 100वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. आता आपण जनरलचे सगळे कट ऑफ चेक केलेत. आता आपण शेड्यूल कास्टमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 37 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 33 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 110वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, शेड्यूल कास्टमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 32 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 32 कॅन्डिडेट्स एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 107वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. एक्स सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी 16 आणि 11 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. तो आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत नाही. प्रोजेक्ट अफेक्टेडमध्ये शेड्यूल कास्टचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 5 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 85वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. अर्थक्वेक अफेक्टेड शेड्यूल कास्टमध्ये 2 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या आणि आपल्याला इथे 1 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 65वरती कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. शेड्यूल कास्टमध्ये स्पोर्ट्स कोट्यासाठी स्पोर्ट्समॅनच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 5 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 1 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 98वरती इथे कट ऑफ आपल्याला बघायला मिळत आहे. परत मित्रांनो, इथे शेड्यूल कास्टमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH लो विजनसाठी 3 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 97वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. शेड्यूल कास्टमध्ये एक्सटर्नल ऑर्फनसाठी 1 कॅन्डिडेट एलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 67वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. शेड्यूल ट्राईबचं आता आपण बघणार आहोत. शेड्यूल कास्टचे आपण कट ऑफ सगळे ॲनालाइज केले इथपर्यंत. आता शेड्यूल ट्राईबचे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 73 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 72 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 95वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. शेड्यूल ट्राईबमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेन 66 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 66 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 90वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. आपण जिल्हा परिषद रत्नागिरीचा कट ऑफ आज बघत आहोत. असं आपण डिस्ट्रिक्ट वाईज व्हेरियस जिल्हा परिषदचा कट ऑफ आता ॲनालाइज करणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. शेड्यूल ट्राईब्सच्या एक्स सर्व्हिसमॅनच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 33 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि अंशकालीनच्या 22 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट एलिजिबल झालेत दोन्हीकडे रिकमेंडेशनसाठी. सो वी आर नॉट एबल टू सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. शेड्यूल ट्राईबमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 11 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या. 7 कॅन्डिडेट एलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी
आणि 46 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. शेड्यूल ट्राईबमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर अर्थक्वेक अफेक्टेड 5 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट इथे इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. सेम गोज फॉर स्पोर्ट्समॅन. इथे 11 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट कॅन्डिडेट अवेलेबल न झाल्यामुळे, इलिजिबल न झाल्यामुळे रिकमेंडेशनसाठी वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. त्यानंतर मित्रांनो, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH लो विजन इन शेड्यूल ट्राईबसाठी एक कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 89 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. आता आपण शेड्यूल ट्राईबचे इथपर्यंत कट ऑफ सगळे ॲनालाइज केलेले आहेत की कॅटेगरीनुसार काय कट ऑफ होते, किती कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी फेज 1मध्ये आणि नंतर मग हे फेज 2ला ॲडव्हर्टाईज आल्यात का, मग त्या फेज 2मध्ये भरल्या गेल्या काय, सगळ्या गोष्टी आपण ॲनालाइज करत असतो. तर तुम्हाला एक लक्षात येतं की कुठल्या कॅटेगरीला किती ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, कुठल्या कोट्यामध्ये किती कॅन्डिडेट्स कमी इलिजिबल होत आहेत आणि कट ऑफ कसे ड्रास्टिकली चेंज होत आहेत कॅटेगरीजनुसार. अदर बॅकवर्ड क्लासमध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आपण बघणार आहोत. 43 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 35 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 116 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. अदर बॅकवर्ड क्लासमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 40 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि 40 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 114 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. OBCमध्ये अंशकालीन आणि एक्स सर्व्हिसमॅन दोन्हीमध्ये आपल्याला 20 आणि 13 ॲडव्हर्टाईज पोस्ट बघायला मिळत आहेत, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झाल्यामुळे रिकमेंडेशनसाठी वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर. अदर बॅकवर्ड क्लासमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 7 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 7 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 100 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. अदर बॅकवर्ड क्लासमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 3 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 0 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी. सो वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. अदर बॅकवर्ड क्लासमध्ये स्पोर्ट्स कोट्यासाठी म्हणजे स्पोर्ट्समॅन हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 7 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि ते कट ऑफ 87 वरती आपण बघू शकतो. त्यानंतर मित्रांनो, OBCमध्ये PH ऑर्थोचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 5 कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 104 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. सेम OBCमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH लो विजन 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 107 वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. OBCमध्ये PH डेफसाठी 2 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 64 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. आता आपण OBCसाठी इथपर्यंत सगळे कट ऑफ ॲनालाइज केलेत. विमुक्त जमातीसाठी VJAमध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 20 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 20 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 112 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. VJAमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमन 18 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 18 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 106 वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. एक्स सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी परत इथे पण VJAमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये 9 आणि 6 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही त्यामुळे. त्यानंतर मित्रांनो, VJAमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये 3 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या, 3 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 100 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. अर्थक्वेक अफेक्टेड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन VJAमध्ये 1 ॲडव्हर्टाइज पोस्ट होती, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. So we cannot see cut off over here again. Same goes for sportsmen. There were 3 advertised posts for here with horizontal reservation for sports quota, but 0 candidates were eligible for recommendation, so we are not able to see any cut off over here again. आता आपण विमुक्त जमाती VJAचे आपण सगळे कट ऑफ बघितलेले आहेत. आता आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC आपण इथे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 3 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 3 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 119 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. परत मित्रांनो, आपल्याला SBCमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेन 3 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 3 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 120 वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. परत SBCमध्ये पण एक्स सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी 2 आणि 1 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी आर नॉट एबल टू सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. SBCमध्ये विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर प्रोजेक्ट अफेक्टेड 1 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 92मध्ये आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. SBCच्या स्पोर्ट्स कोट्यामध्ये 1 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 95 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता आपण नॉमॅडिक ट्राईब NTCचा कट ऑफ बघणार आहोत. NTCमध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 7 ॲडव्हर्टाइज्ड पोस्ट होत्या, 5 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 128 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो, NTCमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेनसाठी 6 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या,
6 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 120 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. NTCमध्ये पण एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या 3 आणि 2, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी, म्हणून आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत नाही. NTCमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 117 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो प्रोजेक्ट अफेक्टेडचा NTC कॅटेगरीमध्ये. NTCमध्ये स्पोर्ट्स कोट्यासाठी स्पोर्ट्समॅन हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 1 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 97 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. NTCमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH लो व्हिजनसाठी 2 कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि इथे 113 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. आता नॉमॅडिक ट्राईब्स D NTDमध्ये आपण बघणार आहोत. विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 12 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या, 11 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 109 वरती आपल्याला 119 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. NTDमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेन्ससाठी 12 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 12 कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 115 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. NTDमध्ये एक सर्व्हिसमॅनसाठी 6 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या, 0 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत. सेम गोज फॉर अंशकालीन 4 ॲडव्हर्टाईज्ड पोस्ट होत्या, 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी आर नॉट एबल टू सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. प्रोजेक्ट अफेक्टेडच्या NTDमध्ये आपल्याला 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 113 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. NTDमध्ये अर्थक्वेक अफेक्टेड हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती, 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. सो वी आर नॉट सीइंग एनी कट ऑफ ओव्हर हिअर. NTDमध्ये स्पोर्ट्समॅन हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 91 वरती कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळत आहे. NTDमध्ये एक्सटर्नल ऑर्फन्ससाठी 1 कॅन्डिडेट इलिजिबल झाले होते रिकमेंडेशनसाठी आणि 97 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो. आता आपण EWSसाठी बघणार आहोत. EWSमध्ये विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 32 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 25 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 115 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो EWSमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर वुमेनसाठी 30 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 30 कॅन्डिडेट्स इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 113 वरती कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळत आहे. EWSमध्ये पण एक सर्व्हिसमॅन आणि अंशकालीनसाठी ॲडव्हर्टाईज पोस्ट 15 आणि 10 होत्या रिस्पेक्टिव्हली, बट 0 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि वी कॅनॉट सी एनी कट ऑफ ओव्हर हिअर अगेन. EWSमध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड हॉरिझॉन्टल रिझर्वेशनसाठी 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 5 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 105 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. EWSमध्ये अर्थक्वेक अफेक्टेडसाठी 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 2 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि आपल्याला 89 वरती इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. स्पोर्ट्समॅनसाठी EWSमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 1 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी आणि 101 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH ऑर्थोचे 4 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 105 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. EWSच्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनच्या PH लो व्हिजनसाठी 3 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 96 वरती आपल्याला कट ऑफ इथे बघायला मिळत आहे. टोटल 1451 वॅकन्सीज होत्या मित्रांनो, ज्या ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. 1010 कॅन्डिडेट्स म्हणजे 1010 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी व्हेरियस कॅटेगरीजचे. आता आपण कॅटेगरीनुसार कट ऑफ बघितलेला आहे. आता आपण सब्जेक्टनुसार आणि पोस्टनुसार कुठल्या पोस्टसाठी किती वॅकन्सीज होत्या कुठल्या सब्जेक्टच्या ते ॲनालाइज करणार आहोत आणि त्याचे कट ऑफ काय लागलेत ते बघूयात. तर आज आपण मित्रांनो रत्नागिरीच्या जिल्हा परिषदची प्रायमरीची मराठी मीडियमचे वॅकन्सीज बघितलेले आहेत. 1451 वॅकन्सीज होत्या, 1010 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. आता पोस्ट आणि सब्जेक्ट आपण एकदा ॲनालाइज करू की कुठल्या पोस्ट आणि सब्जेक्टसाठी काय कट ऑफ आलेले आहेत. कॅटेगरी वाईज आपण ऑलरेडी ॲनालाइज केलेले आहे. अंडर ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 1ली ते 5वीसाठी ऑल सब्जेक्टच्या. इथे लक्षात घ्या मित्रांनो इंग्लिश मिडियमच्या जागा आहेत. बरेच मित्र माझे इंग्लिश मिडियममध्ये आपल्या कमेंट सेक्शनमध्ये इंग्लिश मिडियमचे कट ऑफ विचारत असतात की कुठल्या जिल्ह्याला जिल्हा परिषदला आल्या आहेत. तर आपल्या ह्या ZPच्या सिरीजमध्ये आता जिल्हा परिषदच्या मराठी मीडियममध्येच तुम्हाला हे इंग्लिश मिडियमचे सेमी इंग्लिशचे कट ऑफ इथे बघायला आपल्याला मिळतात. तर या सिरीज नक्की तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला जिल्हा परिषदच्या इंग्लिश मिडियमच्या पण वॅकन्सीज बघायला मिळतील. तर 1 ते 5च्या इंग्लिश मिडियमच्या पण आहेत आणि 1 ते 5च्या मराठी मिडियमच्या पण इथे मेन्शन केलेल्या आहेत. अंडर ग्रॅज्युएट टीचरच्या ऑल सब्जेक्टसाठी 1 ते 5च्या इंग्लिश मिडियमसाठी 43 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 10 कॅन्डिडेट इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 101 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 1 ते 5साठी मराठी मीडियमच्या 989 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, 749 कॅन्डिडेट इलिजिबल झाले रिकमेंडेशनसाठी,
45वरती आपल्याला विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन कट ऑफ बघायला मिळतो. फिजिकली हँडिकॅपचा 64वरती आपण बघू शकतो आणि ऑर्फनचा 67वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर 6 ते 8 ग्रॅज्युएट टीचरसाठी लँग्वेज इंग्लिशसाठी, आता लँग्वेजसाठी मीडियमचं बंधन नसतं, त्यामुळे आपल्याला इथे 86 ॲडव्हर्टाईज पोस्ट बघायला मिळत आहेत. 86 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि 118वरती विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन अँड विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन फॉर PH 91 आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 6 to 8साठी मॅथ्स सायन्सच्या मराठी मीडियमच्या ह्या जागा आहेत. ह्या 333 आपल्याला इथे ॲडव्हर्टाईज पोस्ट बघायला मिळत आहे आणि 165 कॅन्डिडेट फक्त इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी. 89 इथे कट ऑफ लागला आहे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि PHसाठी इथे 106वरती आपल्याला कट ऑफ बघायला इथे मिळत आहे. तर आज मित्रांनो आपण रत्नागिरी जिल्ह्याचा कट ऑफ ॲनालाइज केलेला आहे. नेक्स्ट कुठल्या डिस्ट्रिक्टचं तुम्हाला पाहिजेत तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्या पद्धतीने त्या क्रोनॉलॉजिकली आपण तशा पद्धतीने जाऊयात. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अशा टीचिंग रिलेटेड अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.